आता मला सांगा तुमच्या बोर्डला किती स्पीड आहे? माझ्या बोर्डला 20 ते 22. 22 स्पीड. मग फर्स्ट गिअर कसा चालेल? अच्छा साधं गणित आहे की. पुढे मला वाटतं बरं असू दे की, बस असो पुढे हेलिकॉप्टर असो, हा बरोबर, हा. पण स्पीड किती मिळतोय? 22 चा भेटतोय. म्हणजे सेकंड गिअर चालणार ना? हा सेकंड गिअर. मग समजा इथं 5 आणि 10चा स्पीड मिळतोय का? तर फर्स्ट गिअर घ्यायचं. मग साधं सिंपल गणित आहे ना शेट. हा हा येस, त्या रेस द्या, जसा कर्व आहे तसं स्टेरिंग वळवा. हा. येस, हे आता ही एसटी बस आहे, हिला ओव्हरटेक करणं पॉसिबल नाही नाही, हा. आणि घाटात ओव्हरटेकच करायचं नाही पहिली गोष्ट. ओके ओके, ओके. पांढऱ्या पट्ट्यांच्या आत राहणे, ओके 5-10 सेकंदाला एकदा आरसा बघणे, हा. स्टेअरिंग एकदम स्मूथ वळवणे, दोन्ही स्टे- अच्छा, दोन्ही हा, आरशे check दोन्ही करा. आरशे, हा. स्टेअरिंग असं हिसका मारायचं नाही, हा, हा. पलटी होण्याचे चान्सेस. Zigzag करायचं. ओके, हा. रेस कमी जरा, लाल परी जवळ आली बघा. हा. येस, द्या रेस पुन्हा. ओके. येस, द्या रेस पुन्हा, रेस सोडा पुन्हा द्या. असं दोघांमधला गॅप मेंटेन Gap करायचा. ठेवायचा, हा. धर सोड धर सोड. म्हणजे सेफ डिस्टन्स येस सर. आता एक्सपर्टला पेशन्स नसतो, ओव्हरटेक करून निघून निघून जातो. जातो. तो एक्सपर्ट आहे भाऊ, आपण एक्सपर्ट नाही. हा. येस, त्यामुळे आपण नमतं घ्यायचं. ओके. येस, द्या रेस, नाही तर आपला एन्काउंटर होईल. चला द्या रेस. एसटी महामंडळ जिंदाबाद. ओके. त्याच्या मागत राहा आणि एक्झॅक्ट मागं पण राहायचं नाही शेट. थोडं अंतर ठेवून. थोडं अंतराने थोडं राईट ठेवायची गाडी, बरं. म्हणजे समोरचा सीन दिसला पाहिजे तुम्हाला. ओके.